brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आम्ही सुरक्षित आणि नैतिकतेने काम करतो असं म्हणणाऱ्या VSR व्हेंचरला आता DGCA अर्थात डिरेक्टोरेट ऑफ सिव्हिल एव्हिएशनकडनं दणका देण्यात आला आहे. VSRची 4 लेअर जेट विमानांना पुढील सूचनेपर्यंत उड्डाणास बंदी घालण्यात आली आहे. अजित पवारांच्या विमान अपघातानंतर केलेल्या ऑडिटमध्ये त्रुटी आढळल्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे. VSR व्हेंचरची लेअर जेट 4045 एअरक्राफ्ट ज्यांचे रजिस्ट्रेशन नंबर आहेत VT VRA, VT VRS, VT VRV, VT TRI यांना आता उड्डाणास बंदी करण्यात आली आहे. त्याचबरोबर VSRकडे या सगळ्यांबाबतचं स्पष्टीकरण देखील मागण्यात आलं आहे. VSRकडे 7 लेअर जेट एअरक्राफ्ट होते. यातील एक विमान अजित पवारांच्या अपघातात नष्ट झालं, एका विमानाचा मुंबई विमानतळावर अपघात झाला होता आणि त्यानंतर आता इतर विमानांना ग्राउंडेड करण्यात आलं आहे. अजित पवारांचा 28 जानेवारीला विमान अपघात झाला होता. या अपघातात अजित पवारांचं निधन झालं. यानंतर हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही आहे. रोहित पवार यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यात VSR या कंपनीबाबत त्यांनी अनेक आरोप केले होते. अजित पवारांना देण्यात आलेल्या विमानाची उड्डाण करण्याची क्षमता संपलेली असताना देखील ते वापरात असल्याचा आरोप हा रोहित पवारांनी केला होता. त्याचबरोबर या विमानांना भारतात बंदी असताना देखील त्यांचे रजिस्ट्रेशन झाल्याचं ते म्हणाले होते. या सगळ्या प्रकरणानंतर त्यांनी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली होती. रोहित पवारांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर आता VSRवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. असं असलं तरी रोहित पवारांना ही कारवाई म्हणजे हिमनगाचं टोक वाटत आहे. VSR कंपनी कुठलेही कंप्लायन्सेस फॉलो करत नाही. अत्यंत मनमानी पद्धतीने असुरक्षितपणे विमाने उडवत असल्याचा मुद्दा आम्ही वारंवार मांडत आलो आहोत आणि आज DGCAने त्याच नॉन कंप्लायन्सच्या मुद्द्यावर VSRची 4 विमाने ग्राउंडेड केली आहेत. आपल्या लढ्याला यश येत असलं तरी हे केवळ नखा एवढं आहे. अजून बरंच काही समोर यायचं बाकी आहे असं रोहित पवार यांनी पोस्ट करत म्हटलंय. अमोल मिटकरी यांनी देखील पोस्ट लिहित संताप व्यक्त केलाय. आदरणीय दादा गेल्यानंतर DGCAला यातल्या चुका दिसल्या का? दादांचा जीव हा तुमच्या याच चुकांमुळे गेलाय. गुन्हा कोणावर दाखल केलाय? अटक कोणाला केली आहे? फक्त विमानाची उड्डाणं थांबवून दादा परत येणार आहेत का? आमचा हा लढाच इथेच थांबणार नाही. आता कार्यवाही झाल्या नाही तर दादांवर जीव ओवाळणारा कार्यकर्ता आवरला जाणार नाही. लढा इथून सुरू झालाय, सत्यमेव जयते असं मिटकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय. आता 4 विमानांच्या उड्डाणाला बंदी घातल्यानंतर यानंतर पुढे आणखी काय कारवाई होणार हे पाहावं लागणार आहे.